नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या चेतूस किचनमध्ये. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तुम्ही बघितलंच असेल आज काय मस्त स्पेशल बनवणार आहे मी. इडली सांबार जे काही सगळ्यांचं फेवरेट असतं आणि सगळ्यांना ऑल टाईम फेवरेट. त्याच्याने कोणतीही ॲसिडिटी आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमला प्रॉब्लेम होत नाही, म्हणून ते नाश्त्याला एकदम परफेक्ट ऑप्शन असा आहे. चला तर मग आपण एक मस्त तूर डाळ आणि मसूर डाळ अशी घेऊन घेऊ. त्याला 15 मिनटं अशी भिजवून घेऊ, म्हणजे कुकरला जास्त वेळ लावण्याची गरज पडत नाही आणि लवकर मस्त शिजून जाते मऊसूत अशी. एका कुकरमध्ये आपण तांब्याभर असं पाणी घेऊन घेतलेलं आहे. त्याच पाण्यात आपण मीठ टाकून घेऊया चवीपुरतं आणि असं बारीक कापून टोमॅटो पण टाकून घेऊ. टोमॅटो डाळसोबतच टाकला ना तर एकदम छान लागते, डाळचा टेस्ट इन्हान्स होऊन जातो थोडा. त्याच पाण्यात आपण आता टमाटर टाकून घेतलेला आहे आणि डाळ पण धुवून टाकून घेऊ आणि कुकर आता 2 शिट्ट्या होईपर्यंत लावून घेऊया. बघू शकता तुम्ही, मी जशी प्रोसेस करते तुम्ही पण सेम तशीच फॉलो केली ना तर माझ्यासारखीच एकदम मऊ अशी इडली बनून तयार होईल तुमची पण. आणि आता सांबारसाठी लागणारे काही व्हेजिटेबल्स आपण कट करून घेऊ. व्हेजिटेबल्समध्ये मी घेतलेले एक शेवगा, बटाटे आणि थोडीशी फ्लावर आणि वांगे घेतले आणि कांदा वगैरे असं काही घेऊन घेतले. मी सगळे व्हेजिटेबल्स घेऊन घेतलेले आहे. आता आपण शेवगा निवडून साईडला ठेवून घेऊ. मी तर विसरलेच, आपण गंगाफळही घेतलेलं होतं घरात पडलेलं, तर मी गंगाफळही टाकून दिलं. गंगाफळने पण छान टेस्ट येतो आणि सांबर थोडं घट्टही बनायला मदत होते गंगाफळने, म्हणून गंगाफळ पण मी घेऊन घेतलेलं आहे. असं एकदम बारीक क्यूबमध्ये कट करून घेतलं आहे गंगाफळला पण. आणि आता वांग्याला पण कट करून घेऊ. वांगे कट केल्यावर समजलं की ते एका साईडने असं किळलेलं होतं, म्हणून मी अर्धच वांगं त्यात कट करून टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही, मी अर्धं फेकून दिलेलं आहे आणि अर्धं कट करून टाकून घेतलेलं आहे. आता मग आपण फ्लावर थोडीशी निवडून घेऊ आणि पावसाच्या दिवसात फ्लावरही व्यवस्थित बघूनच टाकायची, कारण या दिवसात आड्या वगैरे त्यात जास्त असतात, म्हणून फ्लावर बघूनच टाकायची आणि धुवून तर टाकायचीच. आणि फ्लावरची भाजी करताना फ्लावरला पाण्यात आणि हळदीच्या पाण्यात आणि मिठाच्या पाण्यात असं उकडून घ्यायचं. आपण भाजी कापताच बघून घेतली, एक शेट्टी होऊन गेलेली आहे आपल्या डाळची सांबारसाठी लागणारी. आणि आता आपण बटाटा पण बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचसोबत आता कांदा मिरची पण चिरून घेऊ मस्तपैकी, बारीक चिरून घेतलेली. मला आता चॉपिंग चांगली यायला लागलेली, मस्त बारीक असं चिरता येतं मला आता. पहिले मला पावशीने सवय होती, आता मस्त चाकूने चांगल्यापैकी मला भाजी चिरता येतात, म्हणून मी आता चाकूच यूज करते, पावशी यूज करत नाही. आता आपण मस्त अशी मिरची पण चिरून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. डाळ आता काढून घेऊया की डाळ झालेली असेल. आणि आता एका कढईत तेल टाकून घेऊ. कढई जास्तच तापून गेलेली ती माझी, म्हणून तुम्हाला असं दिसत असेल ती भुरी, पण त्यात ती कढई जास्त तापल्यामुळे तशी होऊन गेलेली आहे. आता आपण 3-4 पळी असं तेल टाकून घेतलेलं आहे. त्यात जिरे आणि मोहरी आणि कढीपत्त्याची अशी फोडणी देऊन दिलेली आहे. त्यात आता बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेलं मिरची टाकून घेतलेली. आता आपण जे सगळ्या व्हेजिटेबल्स कट केलेल्या होत्या, जसं की आपल्या शेवग्याच्या शेंगा, गंगाफळ, बटाटा, फ्लावर, वांगे, हे सगळं आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून त्या कढईत टाकून घेऊ मस्त शिजायला. आणि त्यात आपण शिजताना थोडंसं मीठ टाकू आणि मीठ टाकताना प्रमाण एकदम व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे जेणेकरून तुम्ही चांगलं बनवायला जाल आणि तुम्ही म्हणणार की तुमचाच व्हिडिओ बघून बनवलं ताई, पण मिठाचं प्रमाण तुम्ही एकदम व्यवस्थित ठेवायचं, समजलं.
आणि त्यानंतर आता आपण सांबर मसाला, थोडंसं तिखट आणि हळद, धना पावडर असं ॲड करून घेऊ. मग ते ॲड झाल्यावर कुकर उघडून बघितला तर आपली डाळ मस्तपैकी अशी शिजलेली होती. ती डाळ आता एका रईच्या साहित्याने चांगली घोटून घेतलेली. डाळ लागायला नको म्हणून अशी मस्त घोटून कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित येऊन जाते. आणि आता त्याच मसाल्यांमध्ये आपण ते डाळ 1 चमचा अशी टाकून घेऊ आणि मसाले मस्त असे परतून घेऊया. ते मसाले झाल्यावर मग सगळी डाळ अशी टाकून घेतलेली होती मी आणि तेच कुकरमध्ये थोडंसं तांब्याभर पाणी टाकून असं ढवळून असं पूर्ण पाणी टाकून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही कसं छान असं सांबर दिसतंय आपलं. बघून तोंडाला पाणीच येत असेल तुमच्या. मी मोबाईलचं काही सिस्टीम असते ना तर मी तुम्हाला वासही सुंगवला असता. इतका अप्रतिम वास येतोय तर काय सांगावं तुम्हाला. आता एका कुकर घेऊ आणि त्यात असं पाणी टाकून घेऊ. इडलीचा कुकर येतो, इडली कुकरमध्ये असं पाणी टाकून घेतल्यावर आता एका साईडला मस्त इडलीचं बॅटर बघू शकता तुम्ही किती छान फुललेलं आहे. आणि त्यात आपण मस्त असं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ पण असं चांगलं आता ढवळून घेऊ. आणि सगळ्या इडलीच्या भांड्याला आपण मस्त तेल लावून घेऊ म्हणजे इडली खाली चिपकणार नाही. तर इडलीच्या भांड्याला आता तेल लावून झालं आहे. त्या इडलीच्या भांड्यांमध्ये एक करून एक साच्यात आज मी जसं करते त्याचनुसार तुम्ही पण इडलीचं बॅटर टाकून घ्यायचं. एकदम छान आणि अशी मौसूत इडली होणार घरच्या घरीच. हॉटेलच्या इडलीला काय करता तुम्ही, इतकी छान इडली घरच्या घरीच होणार. आणि साऊथ इंडियन टाईप जसं साऊथला भेटतं सेम तसाच टेस्ट तुम्हाला घरी भेटणार. बघू शकता तुम्ही आता आपली इडली झालेली आहे. अशी छान दिसते मस्तपैकी. आणि आता अशी फोर्क टाकून चेक करून घ्यायचं की झालेली की नाही. चमच्याला जर का चिटकत असेल तर मग झालेली नसते ती. आणि जर का चमचा पूर्ण क्लीन निघाला तर ती इडली झालेली असते. इडली मस्त असं थंड करून काढायची पण मला थोडा धीरच नव्हता म्हणून मी अशी गरमच काढून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त जाळी आलेली आहे आपल्या इडलीला. चला तर मग भेटूया.